टास्कमध्ये गावरान ब्रोजने घातला मुंबई फिरण्याचा खार। नमस्कार, अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता तुम्ही बघितलंच आहे की गावरान ब्रोज काय काय करणार आहेत आजच्या टास्कमध्ये थोडक्यामध्ये। तर चला सांगते सविस्तर तुम्हाला ते काय करणार, कुठला टास्क करणार। परिस्थिती खूप खराब आहे। हे बघ तू नाही पण आता मला येतं त्याच्यामुळे मी तुझ्याजवळ थांबत नाही। पवन आणि ऐश्वर्याचं नेमकं काय चाललंय तर आता आजचा जो टास्क आहे त्यांना सिटी सुंदरी म्हणजे नाहीये, त्यांना समजून सांगायचं आहे। पण पवनला जो स्कूलमधला टास्क झाला होता त्याचा राग आहे की ती त्याच्यावर ओरडली वगैरे, त्याचा राग आहे म्हणून तो तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही आणि म्हणून ही त्याला समजवायला जाते, इमोशनल होते, ती रडते, ते त्याला आवडत नाही। त्यामुळे तू असंच करते, रडून तू दुसऱ्याला काही पण बोलू शकतेस का वगैरे वगैरे। तर मग ते सांगत होती ती की आजच्या टास्कमध्ये त्यांना काय करायचंय, कुठे कुठे आता कसं गावरान ब्रोज एकटेच म्हणजे टास्क करणार आहेत, पूर्ण मुंबई एकटे फिरणार आहेत, असं काहीतरी टास्क आहे आणि ती त्याला शिकवायला जात होती। सर्व मुंबई मेन्शनमध्ये एकत्र बसले होते तर श्रेयस दादा विचारतात अथर्वला की अनुश्रीबद्दल 2 चांगल्या गोष्टी म्हणजे काय, तर तो म्हणतो की आता ती जास्त चिडचिड करत नाही, ते माझ्यासाठीच चांगले, पण चिडचिड केल्यावर ते मलाही सुधरत नाही आणि मग मी काही पण बोलून जातो। काल कळालं ही गोष्ट की तो दगड नाहीये, तो इमोशनल सुद्धा आहे। श्रेयस दादानी अनुश्रीला पण विचारलं होतं तर अनुश्रीने काय उत्तर दिलं तर तुम्ही बघितलं। आम्हा अथर्वला असं का बोलत आहे कारण की त्या दोघांची जोडी बनवली आहे, त्यांना एका ठिकाणी सोडलेलं आहे मुंबईमध्ये कुठलंही एक ठिकाण, आणि तिथून त्यांना टास्क करायचा आहे आणि एकट्याने मुंबई मेन्शनपर्यंत घरी यायचं आहे। असं सर्व मुलांच्या 6 जोड्या बनवलेल्या आहेत आणि त्यांना टास्क करत करत घरी परत यायचं आहे। शत्रुघ्न आणि निक्सनची जोडी आहे, तर शत्रुघ्न आणि निक्सनला हा टास्क दिला आहे 15 गुलाबजाम स्वतः एक खायचं आणि बाकी अनोळखी व्यक्तींना खाऊ घालायचं आहे एक। सो हे त्यांच्यासाठी खूप मोठं टास्क होतं कारण की त्यांची जी बोलण्याची स्टाईल आहे, जे बोलतात ना ते म्हणजे लवकर कळून येत नाही, बोलतात छान असते पण लवकर कळून येत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो। त्यानंतर अर्जुन आणि विजयची जोडी आहे आणि अर्जुन आणि विजयला म्हणजे असं कधी सिटीमध्ये फिरलेले नाही तर त्यांना रस्ता वगैरे कळत नव्हता, तर ते लोकांना विचारत होते आणि त्यांचा टास्क होता की 5 नारळ अनोळखी लोकांना पाजरायचं आहे, 5 नारळाचं पाणी। तर त्यामध्ये अर्जुन बोलून आणणार आणि विजय नारळ तोडून लोकांना प्यायला देणार। तर खूप मुश्किलने म्हणजे अर्जुनने लोकांना बोलवलं, त्यांच्या पाया सुद्धा पडावं लागलं कोणाकोणाच्या देखील, थोडंसं वाटलं की यार काय करावं लागतं यांना, बट त्यांनी केला टास्क। रामा आणि अथर्व या दोघांची जोडी आहे आणि यांना टास्क होतं की 5 ग्लास उसाचा रस प्यायचा आहे। तर 5 ग्लास एकाच टायमाला पिणं म्हणजे खूप अवघड आहे, तरी त्यांनी हा टास्क पूर्ण केला, 5 ग्लास रस उसाचा पिला। इथे ऋषिकेश आणि क्रिसची जोडी होती आणि त्या दोघांचं असं टास्क होतं की एका दुकानामधून त्यांना टॉप घ्यायचा होता आणि तो लेडीज टॉप एका पुरुषाला विकून दाखवायचा होता आणि यांनीही तो टास्क पूर्ण केला। खूप प्रयत्न केला, लोक त्यांना म्हणजे खूप इग्नोर करायचे, खूप म्हणजे असं काही भाव नाही द्यायचे, काही असं म्हणजे एकदम इग्नोर करून पुढे चालायचे, तरीही त्यांनी तो टॉप एका व्यक्तीला विकला आणि त्यांनी टास्क पूर्ण केला। एक ऍक्टिव्हिटी 3 अनोळखी लोकांकडून मिठी मिळवणे। पवन आणि दीपकची जोडी होती आणि त्यांना असं टास्क होतं की 3 अनोळखी व्यक्तींकडून म्हणजे मिठी मिळवणे, त्यांना हक करणे। सो त्यांनीही तो टास्क पूर्ण केला, काहींनी इग्नोर केलं तरी तो टास्क त्यांनी पूर्ण केलाच। आता सगळ्यांनी हळूहळू टास्क पार पाडले होते आणि त्यांना त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, म्हणजे त्यांचा त्या ठिकाणावरला टास्क कंप्लीट झाला होता, तर त्यांना दुसऱ्या ठिकाणावर कुठे जायचं काय ते सांगितलं होतं, बट आता त्यांना ते रस्ते माहीत नाही। मग सिटी सुंदरींना त्यांना विचारायचं होतं, ज्या की मुंबई मेन्शनमध्येच थांबलेल्या होत्या, तर त्यांना कॉल करून त्यांना विचारायचं होतं की आता कसं करायचं, आता कुठे जायचं। आणि जर कोणी फोन लावला तर एकच बोलायचं आणि बाकी सगळ्यांना बिझी फोन यायचा। तर त्याच्यामध्ये गुरलीन आतमध्ये गेली आणि ती फोनला सायलेंट करत होती, म्हणजे की कोणी जर कॉल केला समजा तर त्याला ऐकू नाही जायला। तर तेवढ्यात ते श्रुतीने पाहिलं की ती फोन सायलेंट करून ठेवते, तेव्हा पटकन श्रुती म्हणले फोन का सायलेंट करते। त्याच्यावरून श्रुतीमध्ये आणि गुरलीनमध्ये खूप मोठं म्हणजे भांडण वगैरे वाद वगैरे झालेला आहे, तोच आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे।
आणि तुमची कोणती सिटी सुंदरी आणि गावरान ब्रो म्हणजेच तुमची कोणची फेवरेट जोडी आहे? चल भावा सिटीमधील नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.